हे असं भाऊपणे नामरूपाशी येणे नाही लाजीरवाणे भयावाने पुनरुक्ती माया पुनरुक्ती जन्माला यायचं ही लाज आहे का? त्याच्यात कोणता जन्म मिळेल काही सांगता येत नाही. कृमी कीटक वगैरे झाड पशु पक्षी याचे जन्म आहेत. जळभरत राजा एवढा मोठा राजा पण कोणत्या देहात गेला. पुन्हा तिथे गेल्यानंतर सगळ्या योनी आहेत. सर्पाची योनी तर काही प्रश्नच नाही त्याच्यात. सर्प त्यांनी तक्रार केली होती, म्हटलं सगळ्या योन्या चांगल्या आहेत. चांगल्या म्हणजे वाईटातल्या चांगल्या. म्हणलं आम्हाला असली योनी काय दिली? पाय कुठे सर्पाला? बरं जरा पाय नसल्यामुळे काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसात एक साप होता बघा इथे. आता हे खंडार पडलं म्हणा इथे. ते पुष्कळ ब्राह्मणाचं घर, मराठी माणूस. बिळात साप होता भिंतीच्या. आणि तो निघणार कसा? मग थोडा आग लावली दिसत आणि तो निघाला. उन्हाची वेळ तर पाहता बरोबर ब्राह्मणावर शोधना. तो घाबरला होता, पळत गेला. मराठा लागतो तर लोकाठी मग काही का जोरात तो साप गेला, काही विचारू नका. कारण खालून जमीन काय होती, आपला पाय असतो कसा होत असतो. आणि कोणती योनी आहे? बरं दिसल्यानंतर तुला चला आमच्या घरी थोडं दूध प्यायला. म्हणलं असली नाही का तुम्हाला पुढे. मला सगळ्यामध्ये दुःखदायक योनी सर्पाची. तो दिसला की लोक काय म्हणतात, तो बिचारायच्या करता बिळातच निघत नाही. काही सर्प विराजे नाही. मनुष्यरूपी देहाचा आश्रय करून अतिपापाचं फळ तानान दूषित क्रूरान संसारेषु शिपाम्यश्री योनीच्या. त्याच्यापेक्षा दगडाची योनी बरी, झाडाची योनी बरी. मग सर्पाची योनी म्हणजे वाईट आहे. निदान झाडाला पाणी तरी घालते लोक. काय घालतात? लावतात तरी. सर्पाला काय पाणी घालतात? म्हणजे देह कोणते येईल काही सांगता येत नाही. लाजीरवाणे तेव्हा बघायचा हे देह आपल्याला जीवन आहे म्हणून. ऐसा काळा शरीराचा कंटाळा. म्हणजे लाज नसेल त्याला काय म्हणायचं? खोडग्या लाज नाही. खालचा गोळा एक रस्ता चोरी करण्याचा स्वभाव. पेड्याच्या दुकानावर गेला, म्हणलं का पेढा काय भाव देता? तरी तिथला न माणूस एक पेढा घेतला, असा गेला आपला खात चालला होता. दुसऱ्या एखादे त्याच्या दुकानात गेला, हे भाव काय तो भाव काय असा विचार. तिथली एक वस्तू काय केली, पुढे खिशामध्ये घातले त्याला. एका दुकानात गेला, चोरी करण्याचा स्वभाव. बॅटरी चोरली बघा. मग दुकानदाराचं लक्ष म्हणलं, अरे आणि बॅटरी चोरली असं दरवाजाचं कसं आणि चप्पल काढून मारायला काय गेली. तेवढ्यावर काम मारलं नाही. पोलिसाच्या हातात द्या. पोलिसांनी सुद्धा काय केलं, गुन्हा कबूल पर्यंत काय केलं, मारलं आणि दिलं सोडून. त्याला बॅटरी घेतली. एकाने विचारलं का तुम्हाला किती मार बसला? पेढेवाल्याने मारलं, आमच्या दुकानाने मारलं, बॅटरीवाल्याने मारलं, आणि ते म्हणलं चपलाने मारलं. कोणा म्हणलं हे बुटाने मारलं, चपलाने मारलं. त्याला तसं काही वाटत नाही. त्याला म्हणा खोडग्या अशाप्रमाणे पुन्हा आईच्या उदरात यायचं, पुन्हा आणखी बिळाच्यामध्ये जायचं, पुन्हा तिरडीवर नेसायचं, पुन्हा मसनात जायचं, पुन्हा जन्माला. ते लाज पायी निर्मळ माणसं आहे. आणि सुगागोड आमचं वतनच आहे तसं. चांगला अध्याय त्याच्यामध्ये विशेष वर्णन केलेलं आहे.
आता सूत्रपंत तुटली या चेष्टाची टाकी पैसे या प्राणेंद्रिय कर्मेंद्रिय खुंट कधी. आपले जे इंद्रिय असतात ते सारखे विषयाकडे धाव घेत असतात, तेव्हा त्यांना दिसून काढायचं. बाहुलीचा दृष्टांत देऊन सांगतात. त्याच्यामधले एक सूत्र असतं, ते सूत्र जर तुटलं तर बाहुलीची हालचाल काय होते बंद होईल. सायकडिया त्याचे प्राणेंद्रिय इंद्रियात कोणते गती. त्याप्रमाणे विषयापासून वृत्तीवरून आणि त्याच्यात दोष दर्शन दिलं म्हणजे वृत्ती एकदा दोषाचं दर्शन झालं. यही संस्पर्श या बघा नतेश्वरमते बघा. तर दोष कळायला पाहिजे ना. कोणीतरी मित्र आपला प्रवास करत होते, त्या प्रवासामध्ये आणखी लांबचा प्रवास असल्यामुळे सकाळच्या वेळी उठल्यानंतर प्रत्येकाला काही चहा घेण्याची म्हणा दूध घेण्याची सवय असते. मग ते विकत घ्यायचं. तसं बरं का चहा विकणारा जो होता ना तो जरा गावंढळ होता. मग त्याने एकाला काय दिला, चहा दिला, दुसरा काही चहा दिला. त्याला पडसा जोरात काढला होता आणि तो पिकला पण आणि तो चहा देते ते सगळं नाकातला माल मसाला कुठं पडला आणि ते दोघं मित्र तोडला. काय भाग्यवान आहे. मला दुकानदाराने मला नुसता चहा दिला, तुला म्हणला त्याच्या लोण्याचा गोळा दिला. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आणि विषय राहिली जेवणारा जाईल मग तो ताटाची सांडून जाईल. तसा संसाराचा दोष आहे. संसार आपल्याला का गोड लागतो, दोष कोणता आहे म्हणून अनित्यत्व हा दोष आहे. विषय राहिली ते बी संसार आहे मग वैराग्य जोडीचा. हे आपलं करपट आरोग्य अमकं जमकं एवढं काही फार महत्व नाही. एक 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 दृष्टांत घेऊन हा हे समजा मावळ या दिनकर सरे कृष्णाचा किरणाचा प्रसार मनोज एक प्रकार बदलली. म्हणून सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे, मनोदश इंद्रियाध्यक्ष. मला एकदा अध्यक्षता झाल्यानंतर मग काय मग आपोआप इंद्रिय शांत होत असतात. मन पावन देवे भवती दाई इंद्रिय क्षमे आजा पल्ल्यावर मी येणे. मग मनस्तापात झाल्यानंतर मनाला आपलं स्वरूप मिळाल्यानंतर ते मन आपला कुठे जावे, मन तुमचे मन भावना गेला सिने गेला याला आचा पल्ल्या सोडणार. तेज क्षमा धृती शौच अद्रोह नात्मीमानता भवंती संपदम दैवी भविष्याचे. प्राणी दैव संपत्तीचे गुण तेज म्हणा, क्षमा, धृती, शौच, पवित्रपणा. अद्रोह म्हणजे कोणाची चेष्टा न करणे, नातीमानता मनाची इच्छा नसणे वगैरे. भवंती संपदा दैवी विजयाचे. म्हणून हे अर्जुना तू कोणत्या संपत्ती जन्माला आलेला आहे, दैवी अभिजात असे दैव संपत्ती भारत. आपण पुष्कळ प्रयत्न करत असतो ना, म्हणजे काही उपयोगाचा होत नसतो. महात्मा नसतो भारत भजनताना सांगावं लागत नाही. दैवी संपत्तीतल्या माणसाला सांगावं लागतं का भक्ती करा म्हणून. नामदेव महाराजांना कुठं शिकवलं का भक्ती करा म्हणून. इतर सांगण्याचं कामच नाही का. अशी दैवी संपत्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले असं संपत्ती आणा जे काळाची व्यंकटी. एक 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 गुण. आता ईश्वर प्राप्ती लागे प्रवर्तता ज्ञानयोगी आणि दिवसेची अंगी ईश्वासी पाहिजे. मनुष्य याचं मुख्य कर्तव्य कोणतं आहे, जेणे तू जोडशी
मग त्याच्यात दोन मार्ग दाखवले, ज्ञान आणि योग. ज्याला जो मार्गाने जायचं असेल त्या मार्गाने त्याने जायचं. दिवसेच्या अंगी पोष पानवे ज्ञान वादक. साधी गोष्ट आहे. क्लेशोधिक स्तरस्ते श्यामा व्यक्त ताने तान केल्या भोगची खाय तळमळ होत असे जावे अंशात. आता बऱ्या पुष्कळचा सुविधा आहे. पुढे एवढ्या विद्यार्थ्यामध्ये गरिबी असायची. आमच्या जुने असल्यामुळे आम्हाला ते कल्पना आहे. आता कुठला संस्थेमध्ये नाश्ता ते काही नाही. मग केव्हा जेवण करायचं? 11, 2 वाजता, 12 वाजता मग तो घरी आली. मग एखाद्या पोराला रोज 11 वाजता जेवण करण्याची सवय. जर रडायला लागला त्याला विचारलं, म्हटलं काय रडतो? म्हणलं आमच्या बापाला काय अडचण झाली होती, कुणा वारकरी रोज बरोबर 11 वाजता आई जेवायला घालायची. इथं म्हणला वाट पाहत बसा लागते. 1 वाजला, 2 वाजला, खाली यावं. कशा करता हे सांगितलं. 2 मार्ग आहे. योग मार्ग थोडासा कोणता, ज्ञान मार्ग. त्याचा साध्य कोणता आहे? ईश्वर प्राप्ती. प्राणोद्देश आहे, देवोद्देश आहे. न गणित सती, ज्याप्रमाणे सती आणखी एक रूप असते त्याप्रमाणे आत्मनाथाची आधी लावणी विश्वविषयाची बांधणी गावावळे पानदी योग मार्ग नाही का. एकाक्षरम निर्दय सत्यम व्यक्तम परिभासते सर्वत्र गमचिंतनच्या कुटस्थम अचलम धरून ताने तानची भुकेला न टाके निषेधार न पडे विधीची भीड न पजितया कोण मासले. योग मार्ग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आणि गरिमा अशा सिद्धी प्राप्त होत असतात. सिद्धीला वे पिसेन कोणता या मग सिद्धीमध्ये अडकतो का? एवढा मोठा मनुष्य पण चांगले महाराज कशात अडकला तो? रिद्धी सिद्धीत अडकला. डोळे केव्हा उघडले त्याचे नाही का. निर्विला बळीवार. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता जायचं, ऐश्वर्याने जायचं, नम्र होऊन जायचं. एक होता मला महाराज या ठिकाणी, बरेच वर्षाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला बरोबर या आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग कशावर बसणार? घोड्यावर बसणार. बरं घोड्यावर बसून बाजूला ठेवा. हाय बघता बाबाच्या पायरीपर्यंत घोडा आणला. मग दिवारकरीमुळे म्हणलं ऐश्वर्य दाखवतो का? हा तुझा घोडा मिळाला. जिथे वाघावर बसून आलेल्या चांगल्याचा लागला नाही तू घोडा मला बरं तुझे उपकार आहे. म्हटलं कशावर? मला गाढवावर नाही बसू. ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शन जायचं, सामान्य जायचं का नम्र होऊन जायचं. एक दृष्टांत. आता साहित्य गरिमा नाही पुढे क्षमा देवभावाने रोमावाने आपल्या अंगावरती किती कसं आहे ह्याचा माणसाला कधी भार झाला आहे का? तुम्ही पाहिजे एक बाई होती तिला अलंकाराची आवड. बरं पती होता त्याने सगळ्या इंद्रियावरचे काय दिले अलंकार करून. चालणं होईना तिच्याकडनं तरी सुद्धा अलंकार घाला. एक अलंकार राहिला होता बघा अन्नात. आता सगळे अलंकार घातले अन्नात घालणे काही इंद्रिय तर पाहिजे ना. मला एक नात कुठे घालायचे ना. मला गालाला छिद्र पाडले नात वगैरे काही. जो जागी ना जिथे असो तिथे तो काय होतो. मापडी आहे इंद्रियांचे वेग प्राचीन खवळले रोग अथवा योग वियोग. तेव्हा इंद्रिय सामान्य आहे का? किती जरी हळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हळवल्या जात नसे.
ते विद्यार्थी असताना प्रदक्षिणा निघाला, ते बॅनर लावलेले असते, त्याला वाटते पाहू नाही पाहू तरी आगव्याचे थोरे कळाले अपूर आणि अगस्त्याने धीर उभा टाके. तेव्हा या इंद्रियांच्या बाबतीमध्ये अगस्त्याची एका चोळीमध्ये अगस्त्य ऋषीने समुद्र प्राशन केला होता. मोठा काय निषेध आवडा न पडे विधीची गोड अनुपयोजने कोड माझे. योग मार्ग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये फल प्राप्त होते. सभा अध्याय असला असेल, कुंडलीने शक्ती जागृत होते, मग अष्टमहासिद्धी ओळंगती, तो बोलतो कधी ते मग बोलत नाही. बरं का बाबा 192 क्रमांकाची ओळ, 192 क्रमांकाची ओळ, 192. बरं काय हरकत नाही, 2 ना झालं तर हरकत नाही. आणि मग या इंद्रियांचे वेग राजाने खवळले वेग. एखाद्या वेळेला आणखी असे काही रोग असतात की ते किती प्रयत्न केला तरी जात नाही. काय योग प्रिया प्रियांची हे सुद्धा एखाद्या वेळेला बापाच्या समोर मुलगाच राम बोला वगैरे राम, त्या बापाला किती दुःख होते ते सांगता येत नाही. आगव्याची थोरे कळाली अपूर अगस्त्याने धीर उभा टाके. अगस्त्याने एका चोळीमध्ये सगळा समुद्र पिऊन टाकला होता. आकाशी धुमाची रेवा उठली का गिरी देवी झुळका वारा गेली. जोर जोरामध्ये वादळ येत असते, ते तसंच राहत असते का ते आकाशामध्ये स्थिर होऊन जात असते. भूतपाद देवा अध्यात्मातील उपद्रव, 3 प्रकारचे उपद्रव दुःख सांगितलेले. पातळी पांडवा गुण आध्यात्मिक आधी भौतिक आधी, तुम्हाला माहितीच आहे. आध्यात्मिक दुःख कोणाला म्हणायचं? हे भूक लागली आहे जेवायला नाही, कोणतं दुःख आहे? थंडी वाजून राहिली पण पांघरायला नाही, याला कोणतं दुःख म्हणायचं? आधी दैविक म्हणतात. आधी भौतिक म्हणजे चोर जागर वगैरे याचे. एखादा श्रीमंत माणूस भेटला की चोर माणूस देतो का पैसे, काय मग तुला कोणतं दुःख आहे? भौतिक दुःख. आणि भूकंप वगैरे आहे कोणतं दुःख आहे? दिलेलं आहे. नंतर दुःखाला सुद्धा म्हणजे चांगला मार्ग सोडत नाही. चित्तक्षोभाच्या अवसरी लावणी घेता घरी सांगावे करी कृती म्हणते अवधारित. धैर्य म्हणतात. धैर्यवान जो पुरुष असतो तो दुःखाला संकटाला काही आणखी त्याचा विचार न करता सन्मार्गाने चालत असतो. त्याला धैर्य असं म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराज वगैरे यांच्यातलं चरित्र सांगतात ना. काय कीर्तन ऐकायचं बघलं सगळे तिथं माहित नाही. एकच एक गाय मारत होता, काय मारत होता, आणि तिथं बारशी उचलली. तिकडून कोण येऊन आले होते? शिवाजी महाराजांनी काय केलं? त्याचे हातच काय केला? उडून टाकला. मग तुझ्या आईने विचारलं, घटना घडली म्हटल्यावर शिवबा तुला काही दुःख वाटलं नाही का? कसाही मारत असताना कसायचा हातच काय केला का? तुला काही भीती वाटली नाही का? नंतर शिवाजी महाराज म्हणतात, आई भीती म्हणजे काय? क्षत्रिय पुरुषाला काय माहिती नसते, तुमच्या आमच्यासारखं घाबरून पडा. आता निर्वाळ कनके बैरा गंगे पियोके तया कलशाची यासारखे
नाही का कोणताही अभयं सत्त्वसंशुद्धी ज्ञानं योग दानधर्मस्य यज्ञस्य स्वाध्यायस्य दयाभूतेषु लोलुप्तं मार्गोऽपि तेज क्षमा धृती शौच म्हणजे पावित्र्यपणा पवित्र स्वभाव तिचे एक अगोदर सोन्याचं भांड आहे निर्वाळाने कणके महिला गंगे पिऊ के पाणी कोणतं भरलं आहे गंगेचं पाणी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे सोन्याचं भांड आणि त्याच्यात पुन्हा गंगेचं पाणी त्या कलशाची यासारखे शौच आहे सगळं पवित्र सुगंगाही पवित्र सोनंही पवित्र निष्कामाचार विवेक साचार असं बाह्य घडला आकाशाचे जणू काही पवित्राची मूर्ती पवित्र सोहळे तिचे एक जणू सगळ्या पवित्रतेच्या ठिकाणी पावली आहे दुसरा गुण आता लरोहंत का फेरीत पाप ताप बोकीच तुझे पालक आपलंही कल्याण दुसऱ्याचंही कल्याण गंगा नदी यमुना नदी वगैरे अजून घरांना वाहत असतात गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापाची निवृत्ती होते थोडं पाणी थंड असल्यामुळे या दिवसामध्ये तापही जात असतो तरी ताप आहे आध्यात्मिक आधी भौतिक आधी होती पोखीच तुझे पालक गंगेच्या कडेला जेवढी झाडी असेल ती झाडे आणखी सगळी प्रफुल्लित होत असतात समुद्राला या गंगेचे जायचे असं जे पाणी आहे ते कोणाला जाऊन मिळलं समुद्राला जाऊन मिळत असं पवित्र समजलं गंगेच्या पाण्यामध्ये पवित्र वस्तू आहे ना तुळशीचं पान सुद्धा कसं आहे पवित्र आहे ना एका पाण्याने आणि नारदाने देवाला काय घेतलं विकत घेतलं जगाचे अर्ध फेरीत श्रेयचे डावळे उघडे निसेचे साभासवर सूर्याचा किरण आला म्हणजे एक किरण सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार नाहीसा करतो सूर्याची रावळी सर्व झाड वगैरे प्रफुल्लित होत असत निघायचे सभासवर प्रदक्षिणे पूर्व दिशेला मावळतो आणि कोणत्या दिशेला मावळतो सांगा जरा जोरात चालू पूर्व पश्चिम उत्तर पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला काय होतं खरंच मावळत असतो जसाच्या तसा खगोलच असतं पृथ्वी फिरते कोण फिरते सूर्य जसाच्या त्याप्रमाणे बांधिले सोडीत बुडाले काढीत वाकडे फोडीत हार पाहिजे तुम्ही आम्ही म्हटल्यानंतर आपण बंधामध्ये पडलेलो याच्यातला मास आहे आपल्या याच्यातला तसं आपल्याला बंध कळत नाही पण प्रत्येक मनुष्य ज्ञानरूपी बंधनाने काय केलेलं आहे बदलेलं आहे अर्जुनाला सुद्धा आपलं ज्ञान कळत होतं का त्याप्रमाणे आपण सुद्धा बंधामध्ये देहाच मी आहे हाच बंध आहे आपल्याला मग काय करत असत बंधन निवृत्त करत असत लोकले ज्ञान जगी अवतार पांडुरंग बुडाले काळी साकडे फेडीदार पाहिजे बरेच जिवंतपणे सुद्धा नाना प्रकारचे दुःख आल्याशिवाय राहत नाही कोणतं दुःख येईल काही सांगता येत कारण देह दुःखाचे कोट्या लोकांचे नाही अपवित्र शरीर आहे एक एक दृष्टांत किंबहुना दिवस राहते पहिलाचे सुख उन्नती जेणेकरून दुसऱ्या आपल्यापाशी आनंद तंद होईल दुसऱ्याच्या सुखाचा तो विचार करत असतो सहज बोलणे हित उपदेश करून शाळा अनाथ स्वाती आपलंही कल्याण करतो दुसऱ्याचंही कल्याण करतो
आणि स्वार्थी प्रवेशाची वाचून एक आपली अकाला लागे राणी जाताच्यात आई तो लागे आणि संकल्प येईल. आपण एखादी वस्तू घ्यावे किंवा एखाद्यावर रागवावं हा संकल्प सुद्धा त्याच्या मनामध्ये काय होत नाही. दैवी संपत्ती ते सांगतात ना, द्रोणाचार्यांनी परीक्षा पाहण्याकरता आणि दुर्योधनाला सांगितलं, म्हटलं बा या ठिकाणी कोणता चांगला मनुष्य आहे मला घेऊन ये की तो. दुर्योधन गेला आणि सगळी मंडळी बघायला लागलं, मला कोणीच चांगला दिसेना, हा असा तो तसा तो तसा तो तसा. द्रोणाचार्याजवळ म्हणलं एखाद्या आणला का एखादा वर्ष तर म्हणलं तिथं चांगला नाही तर आणायचा कुठं बरं काही काही तुला काय दिसेना. धर्मराजाला सांगितलं, म्हटलं सगळे वाईट माणसं आहे, म्हणलं त्याच्यातून एखादा वाईट घेऊन या की. म्हणजे धर्मराजा तिथं गेला, त्याला वाईट दिसेना, सगळे काय दिसायचे. कोणती संपत्ती आणि कोणती संपत्ती माझ्याकडे काय आहे, सगळं जास्त बाजार कोणाचा आहे. चांगलं गवत उगत नाही, काँग्रेसचे गवत उगत नाही. आता काँग्रेस पण नाही असं तळावर आला पाहिजे. तिकडच्या काळामध्ये काला येतच नाही. सांगितले अधुरात्मत्वाच्या गोष्टी ऐकसूची अखेरी सांगितले तिथे पाहू येत असे. अधुरात्व कशाला म्हणत असतात ते आम्ही तुला काय केलं सांगितलं. आता पुढचं आहे का. आणि गंगा शंभरी माता भवानी संकोचरी जेवी करता देवी मान्यपणे सर्वत्र गंगा संभूची पात्र. तुम्हाला सगळा इतिहास वगैरे माहिती आहे. म्हणून किती गंगा आणली. भगवान शंकराची प्रार्थना ती गंगा सगळ्या शंकराने कुठे जट्यामध्ये काय केली. तिची धारा जर खाली पडली असती तुम्ही आम्ही रामभाई इतका वेग होता बघा तिला. वेग कोणी सहन केला. समुद्रातलं विष कोणी प्राचीन केलं. किती उपकार आहे जावे त्याच्यावर. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलं. मग ती जशी संकल्प होते आम्ही होतो ना ते मुंबईला बघा ते मामासाहेब एका ठिकाणी खुर्चीवर बसले, आम्ही खाली बसायला लागलो. आमच्या रागावर बघा. आता आपण ते खुर्चीवर ना आपण कुठं खुर्चीवर बसायचं असते. रागावर आमच्यावर राग काय. अरे म्हणजे खुर्च्या कशा करताय. एखाद नुसतं पाहण्याकरताय का. मग काय करायचं खुर्चीवर बसा की म्हणा. मला लाज वाटेल का. मोठ्या माणसाच्या शेजारी बसल्यानंतर खायला वाटत असे. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन त्या गंगेला सुद्धा लाज वाटले. पुढं ती अमानित जानसुमती मगा सांगितले किती. मग 13व्या अध्यायामध्ये भरपूर सांगितलंय. अमानित मदंबितम अहिंसा आचार्यपासून शौचम बसैव. सभी से ब्रह्म संबंध जसा वसुध असे आणि मोक्ष चक्रवर्तीचे जग. गुणाचारी किती गुण आहे एकूण आकडा विचारत नाही. काळजी करा कोणत्या कोणाचा कोणता आकडा आहे. नाही तुम्हाला तरी उत्तर भारतात जा ते रामेश्वर सुखदाजी आकड्यावर गीता सांगत होता. म्हणा 18 अध्यायातला 14 श्लोक म्हणा, उलटा म्हणा, सरळ म्हणा, तर तयारी म्हणतात. चक्रवर्तीची जयशी अग्रहार. आता संपत्ती दैवी
गुणतीर्थीची नित्य नवी दैवीन सागराच्या देवी अशी आहे दैवी संपत्ती. गुणतीर्थाची नित्य नवी 26 गुणामधला एक जरी गुण असेल तरी सुद्धा सगळं जग त्याला कशावर घेऊन नाचतं. जास्त काय गुण असते, एखादाच गुण असतो तरी सुद्धा कीर्तनात नाही सांगायचं असं. आशा बसल्याजवळ काय होते, एकच गुण होता संगीत. त्याच्याकडे सरकारला सुद्धा काय द्यावं लागली, हे करा अप्रतिम गुण होता कोणता. जाऊ द्या, एक गुण असला तर जग त्याला डोक्यावर घेऊन जायचं. आणि ज्या संतांच्या ठिकाणी किती गुण, देव सुद्धा त्यांना चरणीचे राजा नाचूची कीर्तन असं आहे. ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे, किती गुण आहे. समुद्रात पाणी किती असते, सूर्याच्या ठिकाणी प्रकाश किती असतो, पृथ्वी किती वजनदार आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा काय करता येत नाही. गुरुकुसवाची माळा घेऊन मुक्ती वाळा वैराग्य निष्ठा गळा. मग सगळे गुण कोणाला प्राप्त होत असतात. मग मुक्तिरूपी बाळा वैराग्य निष्फळ. वैराग्य ज्याच्या ठिकाणी निष्काम होतात त्याच्या ठिकाणी त्याला ती वरत असते. लक्ष्मीने कोणाला वरत, इंद्राने तर मानाची केली. काय घाला मग इंद्राने घातलं काय इंद्राला म्हटलं तुझाच चरित्र आम्हाला सकाळमध्ये भरपूर वाचलं. ब्रह्मदेवाला सुद्धा शेवटी कोणाला घातली, केशविषयी गुणच होती. हे आरती अनाथा आत्मयापती निरंजन आली. पूर्वीच्या काळामध्ये बाया आणखी ओवाळत असत बघा. मग एखादा कोणी यश घेऊन आला तर त्या मुलगा फर्स्ट क्लास मध्ये पास झाला तर आई त्याला ओवाळत असे. त्याप्रमाणे आपल्या निजापती निरंजन आली असं सर्वांमध्ये कर्तव्यता कोणाच्या बाबतीमध्ये कृतकृत्य भारत आत्मज्ञान म्हणतात. संपलं नाही का, सांगता याचे बोलले ऐकता याचे. माझा भगवान श्रीकृष्ण काय तुला रोज काय गीता सांगत बसले का. साध्य प्राप्त झाला, गीता काय झाली, संपली. शुक्च काय उघडते निर्मय गुणतेची मुक्ता फळे दैवी शक्ती काय जय गीतार. हे गीतारूपी समुद्रातील ही संपत्ती आहे. काय भगवान व्हायची अभिव्यक्ती या पाहिजे केले दैवी गुणराशी. म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायचं किती वर्णन करून सांगावं. गुणाची रास आहे दैवी गुणराशी संपत्ती. परमात्मा सुद्धा गुणाची काय गुणनिधी नाम नारायण असं वर्णन आहे. आता दुःखाची अंकुट वेली दोष काठ्याची जरी भरली त्यांनी धर्मधवानी झाली आसुरी. म्हणलं आसुरी संबंधी काय बाबळीच्या झाडाला काय असते, आंब्याचे फळ असते का, काय असते काठ्याचं. त्याप्रमाणे नाही का दुःखाची आटोट भरली गुण दोष काठ्याची भरली तरी निजामी आणि अधिक असे संपत्तीच आहे का. मंडई कशा करता आहे का, टाकण्याकरता. आंबा असेल तर टरफळ काय करावं लागतं तरी टाकायचे. निजामिदा आणि कातरी असं त्याच्या वेळेला की जाणावे जरी अनेकवी ऐकाय चांगली श्रोत्र शक्ती. अशा रीतीने आम्ही आसुरी संपत्ती आता पुढे
तुम्हाला सांगणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज तरी ऐकावे चांगली श्रोत्र शक्ती चित्त देऊन आसुरी संपत्ती काय करता. चांगली म्हणजे चांगली नव्हे, चांगली म्हणजे चांगल्या प्रकारे काय करा. तरी नरक येतात दोरी आणावया दोषी अगोरी मेळ केला आसुरी. याच्यामध्ये आणखी गुण एकत्रित आहे, पण ते सगळे गुण कुठे नेणारे आहे. नरकामध्ये नरक येतात दोरी जाणावया आसुरी. नरकाला जायचं आहे का कोणत्या संपत्तीचा आशय करायचा. आसुरी संपत्तीचा. आसुरी संपत्ती सगळे दोषच त्याच्यामध्ये भरलेले आहे. विषय वर्ग एकवट त्या नाव पाहत एखादा विष असतो त्याच्या सगळ्या विषयाचा मिळून आसुरी संपत्ता खोट दोषाचा त्याचा. त्याप्रमाणे आसुरी संपत्तीमध्ये असलेले जे गुण एक एकावनी बळी रे दंभ दर्प अभिमानाचे अधिक विवरण त्याचं केलेलं आहे. त्याचा विचार कधी करू. नमस्ते.